मवियाकडून राज्यसभेवर कुणाची वर्णी? शरद पवार की ठाकरेंच्या शिवसेनेला संधी? काँग्रेस काय भूमिका घेणार? महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे। शरद पवारांचा राज्यसभेतला कार्यकाळही येत्या 2 एप्रिलला संपणार आहे। सध्याच्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीकडे 1 जागा जिंकण्याची ताकद आहे आणि या जागेसाठी शरद पवारांना संधी दिली जाणार की इतर कुणाला याची जोरदार चर्चा रंगली आहे। अशातच आदित्य ठाकरेंच्या सूचक वक्तव्यानं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। अजून ह्या सगळ्या काही ज्या चर्चा आहेत ह्या बाहेर अफवा आहेत, कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाही आहे। विधान परिषदेत असो किंवा राज्यसभेत असो, संख्याबळावर जर आपण पाहिलं आणि रोटेशनमध्ये पाहिलं तर हा शिवसेनेची वेळ आहे, शिवसेनेची जागा आहे। आदित्य ठाकरेंनी मवियातील घटक पक्षांच्या संख्याबळावर बोट ठेवलंय। मवियातील राजकीय बलाबल पाहता शिवसेना उबाठाकडे 20 आमदार आहेत, काँग्रेसचे 16, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार आहेत। याशिवाय माकपचा 1 आणि शेकापचा 1 आमदार असं एकूण संख्याबळ 48 आहे। राज्यसभेचा 1 सदस्य निवडून येण्यासाठी 36 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे। हे पक्षीय संख्याबळ पाहता मवियात सर्वाधिक आमदारांची संख्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे। पण असं असतानाही ठाकरेंची शिवसेना शरद पवारांसाठी त्याग करणार का? आणि यात काँग्रेसची भूमिका महत्त्वाची असेल की काय असेल हा प्रश्न आहे। अजूनही बघा, तुम्हाला सांगू का, अजूनही कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाही, आम्ही प्रेसमधून ऐकतो। पण ही सीट आत्ता तरी शिवसेनेची आहे आणि चर्चा नेत्यांच्या पातळीवर होईल। अशा वेळेला तिन्ही पक्षाच्या लोकांनी एकत्र बसून राज्यसभा आणि विधान परिषदा या संदर्भात निर्णय आणि वाटप हे तात्काळ पूर्ण करावं लागेल आणि त्याची प्रक्रिया आता सुरू आहे। राज्यसभेच्या या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची किनार आहे। राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्यास शरद पवार एनडीए सोबत जाणार तर नाहीत ना, अशी काँग्रेसला शंका आहे। त्यामुळे काँग्रेसनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। त्यामध्ये आमच्या तिघांचा एकूण 7 जागा आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी आज आमचा मित्रपक्ष आहे आणि पवारसाहेब जे आहेत ते इंडिया अलायन्सचे देखील राष्ट्रीय पातळीवर एक महत्त्वाचं एक नेते म्हणून ते ओळखले जातात। त्यामुळे या संदर्भात एकदा सर्व पक्षांची भूमिका आणि आमचं असणारं संख्याबळ हे लक्षात घेऊन या संदर्भात निर्णय होईल। राज्यसभेवरून मवियाच्या झालेल्या कोंडीवर आता सत्ताधाऱ्यांनी डिवचलंय। महाविकास आघाडी दोन्हीकडे एकच उमेदवार देऊ शकते। राज्यसभेसाठी शरद पवार पुन्हा जावेत यासाठी संजय राऊत आग्रही आहेत। पण काँग्रेसची अट स्पष्ट आहे। राज्यसभेला पवारांना पाठिंबा दिला तर विधान परिषदेला उद्धव ठाकरेंना नाही। म्हणजे समीकरण स्पष्ट आहे, एकाची अडचण ठरलेली आहे। आता खरी उत्सुकता याचीच आहे, या दोघांच्या मैत्रीत कुर्बानी कोण देणार? शरद पवार की उद्धव ठाकरे, की दोघे मिळून काँग्रेसचा बळी घेणार? असं खोचक ट्विट भाजपचे नेते केशव उपाध्येंनी केलं। त्यांच्या भूमिका त्यांनी स्पष्ट कराव्यात, उमेदवार टाकावेत न टाकावेत, समर्थन द्यावं समर्थन न द्यावं, एकदा गोष्टी समोर येऊ तर द्या। पण एक गोष्ट खरी आहे, जी आज महाराष्ट्राला कळली, आम्ही ती वारंवार सांगत होतो की हे सत्तेसाठी एकत्र आले, स्वार्थासाठी एकमेकाचा राजकीय जीव सुद्धा घेतील। हेच आपण सर्व पक्षांचं बघतोय। महाविकास आघाडीतल्या स्वार्थ ज्या वेळेला होता तेव्हा गळ्यात गळे आणि स्वार्थ स्वतःचा आल्यावर एकमेकाचे गळे पकडणे हा धंदा यांचा सुरू झाला। महाविकास आघाडीची एकजूट शेवटपर्यंत कायम राहिल्यास 1 जणाची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे। पण महायुतीनं 7वा उमेदवार रिंगणात उतरवल्यास मवियाची कोंडी होण्याची शक्यता आहे। 2022 मध्ये भाजपनं विरोधात असताना तो चमत्कार घडवून दाखवला होता, त्याची पुनरावृत्ती होणार का की मविया बाजी मारणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल। नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।